कणेरी मठावर झालेल्या संत साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आक्षेप घेऊन पुरोगामी संघटनांच्या काही कार्यकर्त्यांनी गुरुवारी मठावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता। त्यामुळे कणेरी पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थांनी मठावर गर्दी केली होती। त्यातील काही ग्रामस्थ सकाळी 9 वाजल्यापासून कणेरी गावच्या हद्दीत ठाण मांडून बसले होते, मात्र मोर्चेकरी फिरकलेच नाहीत। कणेरी मठावर झालेल्या संत साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आक्षेप घेऊन गुरुवार 13 जून रोजी कणेरी मठावर मोर्चा काढण्याचा इशारा पुरोगामी संघटनांच्या काही कार्यकर्त्यांनी दिला होता। त्यावर मठाची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी कणेरी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली होती। याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख आणि गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात पुरोगामी पक्ष संघटनेचे कार्यकर्ते आणि कणेरी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी परस्पर विरोधी निवेदनं दिली आहेत। गुरुवारच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कणेरी पंचक्रोशीतील सुमारे 25 गावातील ग्रामस्थांनी गुरुवारी सकाळपासून कणेरी मठावर गर्दी केली होती। विनाकारण मठाची बदनामी केली जात असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाल्यानं कणेरी गावच्या सीमेवर अनेक ग्रामस्थ मोर्चाची वाट पाहत थांबले होते। सकाळी 9 पासून दुपारी 2 वाजेपर्यंत ग्रामस्थ गावच्या सीमेवर थांबून होते, मात्र मोर्चेकरी तिकडे फिरकलेच नाहीत। शेवटी ग्रामस्थांनी जय श्रीराम आणि हर हर महादेव अशा घोषणा दिल्या। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता।